नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सत्यशोधक अकॅडमी बीड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे 25 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला मागील परीक्षेत विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि हे आपण फक्त रिव्हिजन म्हणून या व्हिडिओमध्ये घेत आहोत. लक्षात ठेवायचे की हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला पोलीस भरतीमध्ये नेहमी विचारण्यात आलेले हे प्रश्न आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर पहा, आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा, म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF त्या ठिकाणी अगदी फ्रीमध्ये देण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या सत्यशोधक करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न आहे, चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना स्थित आहे? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे. या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की चंद्रपूर जिल्ह्यातील असं कोणतं ठिकाण आहे की त्या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना स्थित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. तर भद्रावती हे जे शहर आहे, पहा भद्रावती ठिकाण, तर त्या ठिकाणी युद्ध निर्मितीचं साहित्य जे आहे त्याचा कारखाना आहे. लक्षात ठेवा, युद्धासाठी लागणारे जे काही साहित्य आहे त्याचा निर्मितीचा कारखाना आहे. आपल्याला यापूर्वी असा एक प्रश्न विचारला होता की भद्रावती या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे, ते भद्रावती कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर कोणत्या? चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे पहा भद्रावती. आणि हा प्रश्न मोस्टली आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यासाठीच विचारण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतात सर्वात जास्त बाजरीचे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये घेतले जाते? पहा, या ठिकाणी काय विचारले, बाजरी. आपल्या भारतामध्ये सर्वाधिक जास्त बाजरी ही कोणत्या राज्यामध्ये घेतली जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 3. जे राजस्थान राज्य आहे हे राज्य आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त बाजरीचं उत्पादन घेणारं राज्य आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, डॅश राज्यघटनेवरून भारतीय राज्यघटनेत मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आलेला आहे. जी आपली भारताची राज्यघटना आहे ही खूप देशांची मिळून बनवलेली एक राज्यघटना आहे. त्यामध्येच आपल्याला प्रश्न काय विचारलाय की कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून भारतीय राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश केलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. तर आयर्लंड हा जो देश आहे, पहा आयर्लंड देशाच्या राज्यघटनेवरून भारताच्या राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्वे जे आहेत ते समावेश केलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल आयर्लंड. यानंतरचा प्रश्न आहे, जामिनी रॉय या खालीलपैकी कोणत्या कलाक्षेत्राशी संबंधित व्यक्तिमत्व आहेत? या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला पहा 2024 मध्ये विचारण्यात आलेला आहे आणि 2023 ला देखील या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. जामिनी रॉय ह्या जे व्यक्तिमत्व आहे हे कोणत्या कला क्षेत्राशी संबंधित आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4. तर चित्रकला म्हणजेच काय, तर ड्रॉइंग. लक्षात ठेवा, चित्रकलेशी संबंधित आहेत पहा जामिनी रॉय. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 24 जानेवारी 2024 रोजी नवी दिल्लीत कोणी हमारा संविधान हमारा सन्मान या मोहिमेचे उद्घाटन केलेले आहे? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे पहा. आणि येणारी जी काही 2025 मधील पोलीस भरती असणार आहे ही आपल्याला 2024 आणि 2025च्या करंट अफेअर्सवर येऊ शकते, कारण यातीलच काही महत्त्वाचे प्रश्न देखील आलेले आहेत. तर या ठिकाणी काय आहे, हमारा संविधान हमारा सन्मान या मोहिमेचं उद्घाटन जे आहे हे 24 जानेवारी 2024 रोजी नवी दिल्ली या ठिकाणी झालेलं आहे. तर त्याचं उद्घाटन कोणी केलेलं आहे? ऑप्शन क्रमांक 3 जगदीप धनखड हे जे आहेत पहा, हे आपले व्हाईस प्रेसिडेंट आहेत, उपराष्ट्रपती, आणि त्यांच्या हस्ते झालेलं आहे पहा हमारा संविधान हमारा सन्मान या मोहिमेचं उद्घाटन. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, जगप्रसिद्ध मासाई मारा राष्ट्रीय अभयारण्य खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्थित आहे? पहा, या ठिकाणी आपल्याला एक राष्ट्रीय उद्यान अभयारण्य दिलेलं आहे पहा, मासाई मारा हे कोणत्या देशामध्ये स्थित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1. तर केनिया. लक्षात ठेवा, केनिया या देशामध्ये स्थित आहे मासाई मारा राष्ट्रीय अभयारण्य. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 1 जून 1948 रोजी महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या महामार्गावर पहिली एसटी बस धावली होती? पहा, सर्वात पहिली एसटी बस
ही कधी धावलेली आहे? 1948, 1 जून 1948 ला आपल्या राज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा कोणत्या महामार्गावरती ती धावलेली आहे? सॉरी, या ठिकाणी मार्गावरती आहे, मी महामार्गावरती म्हणलो. प्रश्न परत एक वेळा पहा म्हणजे कन्फ्यूज होणार नाही. 1 जून 1948 रोजी महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या मार्गावर पहिली एसटी बस धावली होती? तर उत्तर आहे याचं ऑप्शन क्रमांक 4. तर पुणे अहमदनगर हा जो मार्ग आहे त्या मार्गावरती पहिली एसटी बस धावलेली आहे आपल्या राज्यामधील. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या झाडाचे लाकूड आगपेट्याच्या काड्या बनविण्यात वापरण्यात येते? हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे. पहा, असं खालीलपैकी कोणतं झाडाचं लाकूड आहे की त्या लाकडापासून आगपेट्याच्या ज्या काड्या असतात त्या काड्या बनवल्या जातात? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर पॉप्लर नावाचं एक झाड आहे. पहा, पॉप्लर लक्षात ठेवा. आणि ह्या झाडाचा वापर जो आहे तो आगपेट्याच्या काड्या बनवण्यासाठी केला जातो. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी समाजातील दोष व उणिवा दूर करण्यासाठी मानव धर्मसभेची स्थापना कोणत्या ठिकाणी केली होती? पहा, प्रश्न हा देखील महत्वाचा आहे. या ठिकाणी अजून एक प्रश्न पहा की मानव धर्मसभेची स्थापना करण्याचा उद्देश काय होतं? तर समाजामधील जे काही दोष आणि उणिवा आहेत म्हणजे कमतरता आहेत त्या दूर करण्यासाठी ही एक सभा जी आहे ती स्थापन केली होती. तर ती कोणी केली होती? दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी. या ठिकाणी प्रश्न विचारला की ती कोणत्या ठिकाणी सुरू केली होती म्हणजे स्थापन केली होती? तर ती केली होती ऑप्शन क्रमांक 2. तर सुरत, लक्षात ठेवा, सुरत या ठिकाणी मानव धर्मसभेची स्थापना करण्यात आलेली होती. कोणी केली? दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारत देशामध्ये चित्ता या प्राण्याचे खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय अभयारण्यामध्ये पुनर्वसन करण्यात आलेले आहे? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण आपल्याला 2021 पासून 2024 पर्यंत जे काही अभयारण्य आहेत आणि यामध्ये चित्ता हा जो प्राणी आहे याच्यावरती जवळपास 8 वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. लक्षात ठेवा. तर प्रश्न परत एक वेळा पहा, भारत देशामध्ये चित्ता या प्राण्याचे खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय अभयारण्यामध्ये पुनर्वसन करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. तर कुनो राष्ट्रीय अभयारण्यामध्ये पुनर्वसन करण्यात आलेलं आहे चित्त्यांचं. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यातील पहिले स्वतंत्र पॉस्को न्यायालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे? या ठिकाणी पहा, पॉस्को हा जो शब्द आहे मित्रांनो हा खूप महत्वाचा शब्द आहे. या ठिकाणी प्रश्न काय होत आहे? महाराष्ट्र राज्यातील पहिलं स्वतंत्र पॉस्को न्यायालय कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. तर पुणे ठिकाण जे आहे किंवा पुणे शहर जे आहे या ठिकाणी आपल्या राज्यातील सर्वात पहिलं स्वतंत्र असणारं पॉस्को न्यायालय जे आहे ते उभारण्यात येत आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, किमान मिळकत हमी कायद्याची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते ठरलेले आहे? या ठिकाणी 3 शब्द महत्वाचे आहेत. किमान मिळकत हमी कायदा याची अंमलबजावणी करणारं देशातील पहिलं राज्य कोणतं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3. तर राजस्थान हे जे राज्य आहे हे आपल्या देशातील असं पहिलं राज्य ठरलं की ज्याने किमान मिळकत हमी कायद्याची अंमलबजावणी केलेली आहे. राजस्थानवर मित्रांनो खूप महत्त्वाचे अजून प्रश्न विचारले जातात. राजस्थानची राजधानी कोणती आहे हे मला कमेंट करून आपण सांगायचं आहे कारण यावरती आपल्याला प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत. दुसरा प्रश्न असा विचारला जातो की क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रदेश कोणता? तर राजस्थान हा जो प्रदेश आहे राजस्थान हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठं राज्य देखील आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल पहा राजस्थान. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिली पाण्याखालून धावणारी मेट्रो ट्रेन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू झालेली आहे? पहा, भारतातील आपल्या पहिली अशी कोणती मेट्रो ट्रेन आहे जी पाण्याखालून धावते ती कोणत्या ठिकाणी सुरू झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. तर कोलकाता या ठिकाणी सुरू झालेली आहे पाण्याखालून धावणारी पहिली मेट्रो ट्रेन. मित्रांनो, आपल्याला यापूर्वी एक प्रश्न असाच विचारला होता, फक्त त्या ठिकाणी शहराच्या ऐवजी राज्य दिलेली होती. लक्षात ठेवा कोणत्या राज्यात झाली? कोलकाता हे जे आहे हे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये स्थित आहे. म्हणजेच काय? तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये सुरुवात झालेली आहे पाण्याखालून धावणारी मेट्रो ट्रेन. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कोणत्या वर्षी मतदानाचे वय
21 वयावरून 18 वर्ष करण्यात आलेले आहे. लक्षात ठेवायचे, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. 2 वेळा मित्रांनो हा प्रश्न विचारलेला आहे आणि दोन्ही वेळा विद्यार्थी कन्फ्यूज झालेले आहेत. या प्रश्नाचं उत्तर काय आहे पहा. त्या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3, तर 1989 साली. लक्षात ठेवा, यावर कन्फ्यूज काय होतात विद्यार्थी, तर सर्वात पहिल्यांदा लक्षात ठेवा, ज्यापूर्वी मतदानाचं वय 21 वर्ष होतं, तर 21 वर्षावरून ते 18 वर्ष करण्यात आलं. ते वय कोणतं आहे, वर्ष कोणतं आहे, 1989. पण काही आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये 1989 हे ऑप्शन देण्यात आलेलं नाही. तर त्या ठिकाणी पहा मित्रांनो 1988 89 असं दिलेलं आहे. लक्षात ठेवा, त्यामुळे हा प्रश्न थोडासा कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे. 1989 ला 21 वर्षावरून 18 वर्ष मतदानाचं वय करण्यात आलेलं आहे. जर आपल्याला 1988 1989 जर असं दिलेलं असेल तर हे देखील ऑप्शन बरोबर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 काय असणार आहे, 1989 या वर्षी 21 वर्षावरून 18 वर्ष वय करण्यात आलं आहे पहा मतदानासाठी. यानंतरचा प्रश्न आहे, तेजस नेटवर्क खालीलपैकी कोणत्या समूहाशी संबंधित आहे किंवा कोणत्या समूहाची ती एक कंपनी आहे. तेजस नेटवर्क, आणि तेजस नेटवर्क हे जे आहे मित्रांनो हे ऑप्शन क्रमांक 2 तर टाटा ग्रुपची एक सहकंपनी आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे, कारण अशाच सध्या आपल्याला सरळ सेवे म्हणजे पोलीस भरतीमध्ये सुद्धा असे प्रश्न भरपूर वेळा विचारण्यात येत आहेत. ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्या आणि त्यांची मुख्य कंपनी किंवा त्यांचा ग्रुप कोणता आहे यावरही आपल्याला खूप वेळा प्रश्न सध्या विचारण्यात येत आहेत. कधी कधी आपल्याला पहा टाटा ग्रुपचे चेअरमन देखील विचारण्यात आलेले आहेत. कधी कधी आपल्याला टाटा ग्रुप जो आहे तो कोणी सुरू केला त्यावर देखील प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडने ग्रीन हायड्रोजनसाठी कोणत्या राज्य सरकारबरोबर करार केलेला आहे. हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. 2024च्या करंट अफेअर्सवरील हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मित्रांनो हे काही 25 प्रश्न आहेत, त्यापैकी आपण 5 प्रश्न असे आहेत की हे पूर्णपणे आपण करंट अफेअर्सवरती घेतलेले आहेत. तर पहा या ठिकाणी प्रश्न काय आहे, NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड याने ग्रीन हायड्रोजनसाठी कोणत्या राज्य सरकारसोबत करार केलेला आहे. तर ते राज्य सरकार आहे पहा ऑप्शन क्रमांक 1, तर महाराष्ट्र राज्य सरकारसोबत NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडने ग्रीन हायड्रोजनसाठी एक करार केलेला आहे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा महाराष्ट्र. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यानास डॅश असे नाव देण्यात आलेले आहे. पहा महाराष्ट्रातील जे पेंच राष्ट्रीय उद्यान आहे त्याला कोणतं नाव देण्यात आलेलं आहे, तर पेंच राष्ट्रीय उद्यान याला ऑप्शन क्रमांक 4 पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान असं नाव देण्यात आलेलं आहे. मित्रांनो यावरती खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, म्हणून आपण काय केलं आहे, महाराष्ट्रातील जेवढे काही राष्ट्रीय उद्यान आहेत, आपल्या राज्यामधील असणारे राष्ट्रीय उद्यानं कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात, त्यांचे नवीन नाव, त्यांचे जुने नाव यावर आपण एक डीपमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे. हे जर व्हिडिओ आपण पाहिला तर त्या ठिकाणी आपल्याला जेवढे काही राष्ट्रीय उद्यानावरती प्रश्न विचारले जातात किंवा राष्ट्रीय अभयारण्यावरती प्रश्न विचारले जातात ते पूर्णपणे कन्फ्यूज आपलं दूर होऊन जाईल. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, एशियन डेव्हलपमेंट बँकेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेचं मुख्यालय लक्षात ठेवा कोणत्या शहरामध्ये स्थित आहे. या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न हे खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत. प्रश्न आपल्याला कसे विचारले जातात, काही ज्या इंटरनॅशनल कंपन्या असतील किंवा इंटरनॅशनल बँक ज्या असतील किंवा काही संस्था असतील तर त्या संस्था आणि त्यांची संस्था वर्ष आणि सोबतच ते कोणत्या देशात आहेत ते देखील आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी काय आहे, एशियन डेव्हलपमेंट बँकेचं मुख्यालय जे आहे हे मनिला या शहरामध्ये स्थित आहे. आपल्याला पहा या ठिकाणी काय विचारलंय की शहर विचारलेलं आहे, मनिला या शहरात स्थित आहे. जर आपला देश विचारला असता तर काय आहे, मनिला हे कोणत्या देशात आहे पहा, फिलिपिन्स या देशामध्ये स्थित आहे पहा मनिला, आणि या ठिकाणी आहे एशियन डेव्हलपमेंट बँकेचं मुख्यालय. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, श्रमिकांची सीमांत उत्पादकता ज्यावेळी 0 असते त्यावेळी त्याला डॅश बेरोजगारी असे म्हटले जाते. पूर्णपणे अर्थशास्त्रावर विचारण्यात आलेला हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा या ठिकाणी आपल्याला व्याख्या दिलेली आहे पहा, तर व्याख्या काय आहे, श्रमिकांची सीमांत उत्पादकता ज्यावेळी 0 असते त्यावेळी त्याला कोणती बेरोजगारी म्हटलं जातं, तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 1 छुपी बेरोजगारी. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, भारत बायोटेक कंपनीने तयार केलेली संपूर्ण स्वदेशी बनावटीची कोविड-19 या रोगावरील लस कोणती आहे? कोणी केली आहे? भारत बायोटेकने. आणि मित्रांनो, आपल्याला 2020 मध्ये सर्वांनाच माहित आहे की कोविड पॅन्डेमिक जो आहे तो सुरू झालेला होता. तर त्या ठिकाणी भरपूर कंपन्यांनी लस स्वतःच्या तयार केल्या होत्या. त्यापैकीच भारत बायोटेक आहे की त्यांनी एक देखील लस सुरू केली होती किंवा बनवलेली होती. तर ती लस कोणती आहे? तर ती आहे ऑप्शन क्रमांक 2 कोव्हॅक्सिन ही लस. ऑप्शन 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 3 लाख कोटी डॉलरचे भांडवल पार करणारी जगातील दुसरी कंपनी खालीलपैकी कोणती ठरलेली आहे? पहा, 3 लाख कोटी डॉलर याचं बाजार भांडवल म्हणजेच काय, तर त्याचं मार्केट कॅप पार करणारी जगातील दुसरी कंपनी कोणती ठरलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 तर मायक्रोसॉफ्ट ही जगातील दुसरी अशी कंपनी ठरली आहे की ज्या कंपनीने 3 लाख कोटी डॉलरचं मार्केट कॅप जे आहे ते पूर्ण केलेलं आहे. तर मित्रांनो, यावरती अजून एक प्रश्न आहे की मग पहिली कंपनी कोणती आहे हे मला कमेंट करून सांगायचं आहे, कारण पहिली कंपनी जवळपास सर्व लोकांना माहीत असणार आहे. पहा, जगातील अशी कोणती पहिली कंपनी आहे की ज्या कंपनीने 3 लाख कोटी डॉलरचं जे मार्केट कॅप आहे ते पूर्ण केलं. आणि या ठिकाणी दुसरी कोणती आहे? तर दुसरी आहे पहा मायक्रोसॉफ्ट. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलाचा वर्धापन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल म्हणजेच कोणतं? SRPF. पहा, स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स याचा वर्धापन दिवस कधी साजरा केला जातो? लक्षात ठेवायचं, SRPFचा वर्धापन दिवस जो आहे तो आहे ऑप्शन क्रमांक 4 तर 6 मार्च हा जो आहे हा SRPFचा वर्धापन दिन आहे. ऑप्शन 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, राज्य मानवी हक्क आयोग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते ठरलेले आहे? मित्रांनो, देशातील पहिलं राज्य यावरती आपल्याला खूप सारे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत पहा, आणि ते सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला रिपीट झालेले हे प्रश्न आहेत. पहा, यामध्ये काय आहे, राज्य मानवी हक्क आयोग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर ते राज्य आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 तर महाराष्ट्र हे जे राज्य आहे हे आपल्या देशातील असं पहिलं राज्य ठरलं आहे की ज्यामध्ये राज्य मानवी हक्क आयोग स्थापन केलेला आहे. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल महाराष्ट्र. यानंतरचा प्रश्न आहे, भारत देशातील सर्वात मोठी ऊर्जा निर्मिती करणारी कंपनी खालीलपैकी कोणती आहे? आपल्याला भारत देशातील विचारली आहे, सर्वात मोठी ऊर्जा निर्मिती कंपनी कोणती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर NTPC ही जी कंपनी आहे ही आपल्या भारत देशातील अशी सर्वात मोठी कंपनी आहे जी ऊर्जा निर्मिती करणारी कंपनीमध्ये येते. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 2023-2024 मध्ये कोणते बंदर भारतातील सर्वोच्च मालवाहतूक बंदर म्हणून उदयाला आलेले आहे? पहा, कोणत्या वर्षात 2023-2024 जे वर्ष आहे त्यामध्ये खालीलपैकी असं कोणतं बंदर आहे की ते बंदर भारतातील सर्वात जास्त मालवाहतूक बंदर म्हणून उदयाला आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर पारादीप बंदर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते पहा महत्त्वाचे 25 प्रश्न. या 25 प्रश्नापैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला आपल्या लाईक करत राहा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या सत्यशोधक अकॅडमी बीड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF डाउनलोड करण्यासाठी पहा टेलिग्राम चॅनल आहे आपलं, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन त्यालाही जॉईन करायचं आहे. म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.